काल ज्या आम्ही मिनी साऊंडच्या स्पर्धा ठेवलेल्या एवढ्या खतरनाक झाल्या, एकापेक्षा एक साऊंड आलता आणि नुसत्या फाईटर फाईट चालू. आणि संध्याकाळी आम्ही लगे आदमापूरचं पण नियोजन घडलेलं, त्यामुळे ब्लॉग लय इंटरेस्टिंग आहे. तुम्ही ब्लॉग तेवढा शेवटपर्यंत बघा. आपण आज आपल्या गावात मिनी साऊंड स्पर्धा ठेवलेल्या, म्हणून आपण पहिल्या सकाळी आपली सगळी कामावरून घेतली, डायरेक्ट पंप गेलो, पंप पहिला तेल टाकून घेतलं, कारण की आपल्याला जायचं पाहुण्याच्या मम्मीला गेलो, पाहुण्याच्यात गेलो, पाहुण्याचा अर्धा पाऊण तास मोडला असतो. आणि आपण तारदा गेलो, आपल्या भावाला भेटायला गेलो. असं कसं झालं, आपल्या भावाचा आर्मी सिलेक्शन झाल्यामुळे हार एक घेतला आणि आपल्या वाघाला तेवढा हार घालायला गेला. वाघ कसा आहे आमचा, हलक्यात घेतले वजन टोका असते तसं आपलं अर्धा पाऊण तास काम आवरलं. घरचा रस्ता धरला बरं आहे म्हणून चौकाच्या मग तर साऊंड आलं तर 4-5. आता म्हणलं जरा जायला लागते म्हणलं हॉलवर, कारण की आपण नियोजन कसं लागले बघूया म्हणलं. हॉलमध्ये पण साऊंड आलतच. मग सारंच्या हस्ते आपण जे उद्घाटन केलं तशी आपण स्पर्धेला सुरुवात केली. जशी स्पर्धा चालू झाली तशी आम्ही 1.5 तासात आमची स्पर्धा तेवढी संपवली आणि बक्षीस वितरणाचा कार्यक्रम. आपल्या स्पर्धेमध्ये तृतीय क्रमांक आलता की नव्या प्रकारच्या साऊंडचा, आणि द्वितीय क्रमांक आलता इचळे साऊंडचा, आणि प्रथम क्रमांक त्यांचा. आपण स्पर्धा पण नियमामध्ये आणि कुणाच्यावर अत्याचार न करता आपण स्पर्धा पडल्या आणि आपण डायरेक्ट खासदारमध्ये वडा खायलो, कारण दिवसभर आपल्या अन्न नसल्यामुळे पोटात खायला लागते म्हणून वडा. तेवढ्या संध्या फोन आला पाण्याचा काही आदमापुरात जायचा, आणि आदमापुरात जायला आपल्या कार्यक्रम पाण्याची बोट दिली आणण्यात आला, आणि आणण्याची युनिकॉर्न घेतले आणि आदमापुराचा रस्ता धरलेला बरा आहे म्हणलं. कारण 1 तासाच्या प्रवासाला कसं तर आपण आदमापुरात पोहोचलो तसल्या गारट्याचं, आणि बाळूमाचं दर्शन घेतलं आणि आपल्याला लगेच जोरदार गाठ पडला. बाळूमाच्या दर्शनासाठी भक्त आलेल्या गर्दी पण लय होती, आणि आपल्याला गर्दीत कुठं नंबर लागायचा म्हणून बाहेरच पाया पडलं. भंडारा मोठं बरं घेतला आणि आपण घरचा रस्ता धरला बरा आहे. परनवला म्हणलं आता येताना आम्ही गाडी घेतल्या, जाताना तुम्ही गाडी घ्या. वाघानं आदमापूर बंद बाहेर गाडी सुद्धा काढलाय, तेवढा म्हटलं गाडी तेवढी घे म्हणला, मला थंड वाजायला. मग काय गाडी घेतली ना, वाघ आमचा झोपालता गाडीवर. तू झोप आणि आमच्या आईला घोडला. लगेच उजळ्यामध्ये एंट्री केली, आणि आता म्हणजे पिझ्झा बसला गेलेला बरा आहे म्हणलं. सगळ्यांनी बर्गर घेतला. बर्गर तर घेतलं तर खायचं कुठं माहितीये. मग कुठं तर रस्त्याचा कट्टा धरायचा म्हटलं आणि बसायचं. आपका हुकुम सराकोर म्हटलं आणि हालुंडीचा कट्टा धरला, आणि सगळ्यांनी बर्गर घुमवायला चालूच केलं की मग खावा म्हटलं, आणि तुम्ही फॉलो मारा.